नमस्कार, राम राम मंडळी. तर मंडळी, कोणता पण अचानक झालेला प्लॅन हा सगळ्यांसाठी स्पेशल आणि सरप्राईज असतो आणि अचानक झालेल्या प्लॅनची कॅन्सल होण्याची शक्यता पण कमी असते. आज माझ्या पण मित्रांनी फिरायला जायला अचानक प्लॅन केला. मग काय, मी पण माझ्या डार्लिंग सोबत असं रेडी होतो. डार्लिंग म्हणजे माझी गाडी हो, नाहीतर तुम्ही आणि म्हणाल कोणतरी मुलगी का काय. तर मंडळी, चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. पावसाचे वातावरण होते आणि मी आणि माझे मित्र रेनकोट न घेता ठरलेल्या लोकेशनवर फिरायला जाण्यासाठी निघालो. आम्ही ठरवलेले ठिकाण होतं श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर. श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर हे हडपसर पासून 38 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला लवकरात लवकर त्या लोकेशनवर पोहोचायचं होतं. त्यासाठी सोलापूर हायवेवरून आम्ही अशी तराड बाईक चालवत निघालो. मंदिर 8 किलोमीटर अंतरावर होतं आणि आम्हाला एक घाट पार करायचा होता. घाटामध्येच बारीक पाऊस पडायला लागला. पावसामुळे घाटामध्ये थंडगार वारा आणि हिरवागार निसर्ग पाहून आम्ही थोडा वेळ थांबून नजारा बघायचं ठरवलं. निसर्गाचा असा हा नजारा बघितला. फोटो काढण्यासाठी क्लायमेट पण मस्त होतं. मग काय, कार्यकर्त्यांना काय सांगावं लागतंय काय, कार्यकर्त्यांचे ऑटोमॅटिक खिशातून आयफोन बाहेर आले आणि चालू झाला फोटोशूट. घाटामध्येच आम्हाला एका दुर्मिळ आशिकने दगडावर लिहिलेले शब्द पण वाचायला भेटले. गणूची तनू. फोटोशूट आवरला आणि आम्ही घाट पार करायला सुरुवात केली. मंदिराकडे जाण्यासाठी माळशिरस गावातून जायला लागतं. या गावाची आणि मंदिराची एक ऐतिहासिक कथा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री भुलेश्वर मंदिरावर आक्रमण झाले होते. त्यामुळे हे गाव मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर मंदिराच्या दक्षिणेकडे वसवण्यात आले होते. याच माळशिरस गावातून आम्ही मंदिराच्या दिशेने जायला निघालो. फायनली 38 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आणि आम्ही पोहोचलो मंदिराच्या पायथ्याशी. तर मंडळी, हे आहे श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर. हे मंदिर 8व्या शतकातील असे प्राचीन काळातील अप्रतिम असे मंदिर आहे. या मंदिरावर जी 3 शिखरे दिसत आहेत त्याचं बांधकाम 18व्या शतकात झालेलं आहे. हे पूर्ण मंदिर एका मोठ्या दगडामध्ये आहे. बाहेरून पूर्ण मंदिर पाहून आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन घ्यायला निघालो. मंदिर पूर्णपणे दगडामध्ये आहे, त्यामुळे आतमध्ये थोडं वाकून पायऱ्यावरून जायला लागते. आतमधील हे मंदिराचे दगडी काम, दगडावरील नक्षीकाम, मूर्ती तसेच दगडी स्तंभ पाहून खूप भारी वाटलं. हे सगळं पाहून मनामध्ये प्रश्न पडला की त्या काळी कोणतेही इलेक्ट्रिक साधनं नसून, मशिनी वगैरे नसून सुद्धा इतके चांगले नक्षीकाम आणि दगडाची फिनिशिंग कशी काय होऊ शकते. खरोखर या मंदिरासारखे मंदिर आताच्या काळात तयार होणे शक्यच नाही. हे मंदिर 8व्या शतकातील आहे आणि आजूबाजूच्या भिंती या 12व्या शतकातील आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरावर अनेक आक्रमण झाले, त्यामुळे या मूर्ती अशा तुटलेल्या मोडलेल्या आहेत. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि आम्ही मंदिरातील बाहेरील परिसर पाहण्यासाठी बाहेर आलो. या मंदिराच्या बाहेर अनेक छोटी छोटी अशी मंदिर आहेत. मंदिर आणि मंदिराच्या बाहेरील छोटे छोटे असलेले मंदिर परिसर सगळा पाहून झाल्यावर, फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही रिटर्न जाण्यासाठी तयार होतो. मंदिराच्या परिसरात मोजकीच दुकानं आहेत, त्यामध्येच फळांचे पण दुकान होते. सगळ्यांनी पेरी विकत घेऊन खाल्ली आणि निघालो परत रूमवर येण्यासाठी. मग असं तरार गाडी चालवत रूमवर यायसाठी निघालो. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये इतकेच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.